नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपले जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 आणि मित्रहो आता सकाळचे 7 वाजत आलेले आहेत। मित्रहो, काल आपल्याला सायंकाळच्या वेळी आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे। यावेळेस विजांचा कडकडाट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे। आज दुपारनंतर सुद्धा आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे। तर या संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच जर आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रहो, आज दिवसभराचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज दिवसभरामध्ये ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते। काही ठराविक ठिकाणीच आपल्याला पावसाची शक्यता आहे। यामध्ये दक्षिण कोकण आहे, त्यानंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र आहे। या ठिकाणी आपल्याला आज दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। यामध्ये खास करून आपल्याला आज दुपारनंतर नांदेड आहे, सोबतच अहमदपूर, देगलूर, उदगीर, लातूर आहे, परळी, सेलू, माजलगाव, केज, पेठ या बहुतांश परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे। त्यानंतर जालना आहे, पैठण, छत्रपती संभाजीनगर आहे, सिल्लोड, चिखली, कन्नड आहे, पाचोरा, खामगाव या परिसरामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतील। त्यानंतर बीड आहे, जामखेड आहे, केज, करमाळा आहे, दौंड, अहमदनगर आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। त्यानंतर बार्शी आहे, पेठ, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर आहे, करमाळा, इंदापूर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकतो। या ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। त्यानंतर इकडे दौंड आहे, बारामती आहे, सोबतच अहमदनगर, पुणे, खेड, जुन्नर, खोपोली या परिसरामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे। त्यानंतर सातारा आहे, वळूज, कराडविटा आहे, जत, कुडोली, सांगली आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यानंतर सावंतवाडी आहे, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर गोरेगाव आहे, पुणे, खोपोली, खेड सोबतच मुंबई आहे, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, वाडा, इगतपुरी, नाशिक, दक्षिण पश्चिम जो नाशिकचा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते।